राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार. टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी जाणार. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम आदेश. फेरविचाराची दारं सुद्धा बंद. राज्यातील 1ली ते 8वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी ही एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची बातमी आहे. ज्या शिक्षकांचा 5 वर्षांहून अधिक सेवाकाळ शिल्लक आहे अशा शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 पर्यंतची अंतिम मुदतही देण्यात आली आहे. ही मुदत सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका सुद्धा दाखल करता येणार नाही असा स्पष्ट अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला आहे. यामुळे पुन्हा न्यायालयात जाण्याचा मार्ग हा पूर्णपणे बंद झालेला आहे. ही माहिती स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये दिली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेमध्ये टीईटीच्या मुद्द्यावर प्रचंड गदारोळ झाला आणि विरोधकांनी थेट सभात्याग सुद्धा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पसंख्याक शाळा वगळता इतर सर्व शाळांमधील शिक्षकांना 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. तरीही 5 वर्षांहून अधिक सेवाकाळ शिल्लक असलेल्या शिक्षकांना सध्या सूट आहे. मात्र पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य असल्याचे सरकारनं हे स्पष्ट केलं आहे. राज्यातील अनेक शिक्षक 20 ते 25 वर्षापासून सेवेत आहेत. त्यांच्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं अत्यंत कठीण असल्याचं मत शिक्षक संघटनांचं आहे. याच कारणामुळे राज्यभरामध्ये आंदोलने, शासनाकडे अनेक मागण्या या केल्या जात आहेत. सरकारचं तर स्पष्ट म्हणणं आहे की टीईटी ही केंद्र सरकार आणि एनसीटीईच्या अखत्यारीतील बाब असल्याने राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. आता प्रश्न एकच उरला आहे, तो म्हणजे 31 ऑगस्ट 2026 नंतर टीईटी न उत्तीर्ण शिक्षकांचं पुढं काय होणार? सरकार काही दिलासा देणार का? जर तुम्ही शिक्षक असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.